UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 सशस्त्र परवानाधारक पुण्याच्या वरदहस्ताने अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल, वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का, अंजली दमानिया यांचा सवाल। तर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी दमानिया 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिल्याची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघे मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडमधील प्रकरणाशी संबंधित संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाल्याची टीका। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीमध्ये संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रामध्ये उल्लेख। धमकीमागे पवनचक्की माफियांचा हात आहे का, याचा तपास सुरू। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यामध्ये सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार उचला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। भुजबळांची नाराजी हा भाजप प्रवेशासाठीचा प्लॅन, अंजली दमानिया यांचा मोठा दावा। छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय, 2-4 दिवसात भुजबळ महायुतीमध्ये पुन्हा कार्यरत होतील, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वनकोरडाचा दावा, मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर, संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट, बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई, सोशल मीडियाच्या 11 हँडलवर गुन्हा दाखल, भारत जोडो यात्रेशी संबंधित वक्तव्याची केली होती मोडतोड। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार, पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता मिळेल। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाची भीती, उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।